टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता ईडीची एंट्री झालेली आहे। मुख्य आरोपीनं परदेशात पैसे पाठवल्याच्या संशयावरनं आता ईडी चौकशी करणार आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। टोरेस गैरव्यवहार प्रकरणी ईडी चौकशी करणार। राज्यभरातील गुंतवणूकदारांना टोरेसचा लाखोंचा गंडा। मुख्य आरोपीनं 200 कोटी परदेशात पाठवल्याचा संशय। मुंबई, ठाणे आणि कल्याण अशा वेगवेगळ्या भागांमध्ये टोरेस या नावानं शाखा उघडत ग्राहकांना सोनं, चांदी आणि हिऱ्याचे दागिने देणाऱ्या कंपनीनं हळूहळू पैशांमध्ये गुंतवणूक स्वीकारायला सुरुवात केली। वर्षभर व्यवसायही केला, पण संधी मिळताच हजारो कोटी घेऊन पोबारा केला। टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसह ईडीनं सुद्धा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे। जवळपास 200 कोटी रुपये परदेशातल्या खात्यांमध्ये हस्तांतरित केल्याच्या संशयातून ईडी कारवाई करणार आहे। एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ईडी ही जी आहे ते ECIR रजिस्टर्ड करून शेड्यूल ऑफेन्स जो आहे त्याच्यावरती ते इन्व्हेस्टिगेशन करणार आहे आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनी यामध्ये आता उडी घेतलेली आहे आणि यामध्ये सर्व तपास करणार आहे। आतापर्यंत 2000 गुंतवणूकदार समोर आलेले आहेत। त्यांची फसवणुकीची रक्कम 37 कोटींवर पोहोचली आहे। ईडी या प्रकरणी प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सर्व आर्थिक व्यवहारांची तपासणी करणार आहे। गुंतवणूक करण्यात आलेली रक्कम ही रोख स्वरूपात आहे। त्यानंतर दादर इथल्या शाखेत रक्कम जमा करून ती कथित स्वरूपात हवालाद्वारे परदेशात पाठवण्यात आल्याचा संशय आहे आणि याबाबत ईडी तपास करते। संबंधित प्रकरणामध्ये असलेले जे आरोपी आहेत 50हून अधिक आरोपी असल्याचं देखील कळतंय। त्यामुळे ईडी आता नेमकं याचा तपास कशा पद्धतीने करते याकडे सतत सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। टोरेस कंपनीच्या फसवणुकीची व्याप्ती राज्यभर पसरल्याची भीती व्यक्त होतीये। वारंवार अशा प्रकारे कमी कालावधीत जास्त परताव्याचं आमिष दाखवणाऱ्या कंपन्या येतात आणि नागरिकांना गंडा घालून जातात। नागरिकांना फसवणाऱ्या, त्यांची लुबाडणूक करणाऱ्या या अशा कंपन्यांवर आणि त्यांच्या संचालकांवर कठोरातली कठोर कारवाई व्हायला हवी, हीच मागणी सध्या होतीये। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।